पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र. 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन वाढल्यानं अपात्र. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषांनी घेतली विनेश फोगाटची भेट. डिहायड्रेट झाल्यानं विनेशवर पॅरिसच्या रुग्णालयात उपचार. विनेश, तू भारताचा गौरव आहेस. पंतप्रधान मोदींचं ट्विट. तर भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष यांच्याशी फोनवरून विनेश फोगाटचा अपात्रतेबाबत माहिती घेतली. दिल्लीत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन दिल्लीला गेलेत. ठाकरे काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का, आशिष शेलारांचा खोचक सवाल. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलतंय. ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार. जयंत पाटलांचा दावा. फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, आंदोलकांच्या नाही. स्वतःला 96 कोळी मराठा समजत असाल तर जनतेच्या बाजूने बोला. अन्यायी फडणवीसांच्या बाजूने बोलणं बंद करा. जरांगेंचा राणेंवर हल्ला बोल. मनोज जरांगेंचं राजकीयकरण झालंय. त्यांचं आंदोलन भरकटलंय. जरांगेंनी हीन भावनेनं बोलणं थांबवावं. भाजप नेते प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीत पाडायचं. मनोज जरांगेंचा इशारा. काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात. आपण जातीसाठी पावसात भिजू. जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा. मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला माझा विरोध. सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. नांदेडमध्ये मराठा समाजाकडून राज ठाकरेंचा निषेध. राज ठाकरेंच्या गेस्ट हाऊस बाहेर मराठा समाजाचं आंदोलन. जोरदार घोषणाबाजी. राज ठाकरे लपवाछपवीच्याही पुढचे. आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. बांगलादेशात उद्या अंतरिम सरकार स्थापन होणार. मोहम्मद युनूस यांचा उद्या रात्री 8 वाजता शपथविधी. सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार लष्कर प्रमुख वाकर उज झमानांची माहिती. बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती. अजितदारांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय. मनसेच्या योगेश चिलेंची मिटकरींवर टीका. राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या नावाने योगेश चिलेची कंत्राटदारांकडून खंडणी वसुली. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग. अमोल मिटकरींचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार.